ही हरिश्चंद्र गडावरची ही मुख्य बालेकिल्ला आणि हा बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याची सर्वात सुरक्षित बाजू असते, ज्या ठिकाणी कुठल्याही मार्गाने या ठिकाणी शत्रू येऊ शकत नाही आणि या ठिकाणी पूर्ण किल्ल्याला चारी बाजूनं आपल्या सैनिकांचा घेराव असतो। त्यामुळे ही सुरक्षित जागा म्हणजेच या किल्ल्याची बालेकिल्ला। तर आमचं निश्चय, धैर्य आणि साहस यामुळे आम्ही हा रस्ता शोधला आणि दुसऱ्या कोणाबरोबर असा अपघात व्हायला नको पाहिजे यासाठी आम्ही असे दगडांची उतरंडी आम्ही लावलेली। इथून मित्रांनो फक्त आपण अर्धा तासामध्ये वरती बालेकिल्ल्यावर चढू शकतो। चांगला रस्ता आहे आणि 10 मिनिटात आपण खाली उतरू शकतो। असा एकदम चांगला मडलेली पायवाट आपल्याला ह्या बालेकिल्ल्याच्या पाय। तर मित्रांनो आपल्याला आता हरिश्चंद्र गडावरचा बालेकिल्ला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तर हे समोर आपल्याला पाहायला मिळतं हे मंदिर आणि या ठिकाणी आपल्याला सनराईज हॉटेल सनराईज इथं आपण रात्री थांबलो होतो आणि आपल्याला जो बालेकिल्ल्याला जायचं आहे तो आपण पाहू शकतो समोर या ठिकाणी हा हरिश्चंद्र किल्ल्याचा बालेकिल्ला आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणाहून ह्या बालेकिल्ल्याकडे येण्यासाठी आपण सुरुवात केली आहे आणि हा रस्ता टोटल खिरेश्वराचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यानं जेव्हा आपण 15 ते 20 मिनटं जेव्हा आपण चालत येतो तेव्हा आपल्याला समोर एक छोटंसं आपल्याला झोपडी लागते आणि ह्या झोपडीपासून एक रस्ता आपल्याला खिरेश्वरकडे जाण्यासाठी लागतो। तोलारखिंड, खिरेश्वर, कोथळेगाव हा रस्ता आपल्याला तिकडे घेऊन जातो आणि जो हा एक रस्ता आहे हा उजव्या बाजूनं हा रस्ता आपल्याला थेट हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ल्यावर आपल्याला हा रस्ता घेऊन जातो। खूप सुंदर अशा ह्या 2 डोंगर रांगांमधून आपल्याला बालेकिल्ल्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। दुपारचे 1 वाजले आणि एकदम कडक उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही हा बालेकिल्ल्याची जी आमच्या मनात जी आतुरता आहे ती पाहण्यासाठी आम्ही तिथं जातो आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम दाट अशा झाडी झुडपातून सुंदर अशी मळलेली पायवाट आहे, त्या पायवाटेने आपण बालेकिल्ल्याकडे जातोय आणि हाच रस्ता खिरेश्वर कोथळगावकडे हा एकदम शॉर्टकट मार्ग आहे। आपण मागाशी जो दाखवला रस्ता तो रस्ता थोडा लॉंग रूटचा आहे, पण हा जो रस्ता आहे हा थोडा अजून शॉर्टकटचा आहे। म्हणजे तेथील ग्रामस्थांनी आपल्याला ही अंतर्गत गोष्ट सांगितली। तर आपण आता जाऊया। तरी आपण जंगलामधून आपण आलो आणि समोर दिसतोय तो मित्रांनो आपल्याला बालेकिल्ला आणि त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तेच आपलं आजचं लक्ष आहे आणि तिथंच आम्हाला जायचं आहे। तर हा रस्ता खिरेश्वरकडे जातो आणि बालेकिल्ला डाव्या साईडला ठेवून आपण ह्या उजव्या हाताने आता आपण प्रशांत जो मार्गाने जातोय त्या मार्गाने आपण वरती जाणार। तर आपण आता एकदम बालेकिल्ल्याच्या एकदम समोर येऊन पोहोचलेलो मित्रांनो। त्या ठिकाणी आपण बघा ते लोक बघतोय, ते लोक आता खिरेश्वरकडे आता ते जात आहेत, म्हणजे ते हरिश्चंद्रगडाकडून आता खिरेश्वरकडे जात आहेत आणि आपण या इथून आपण ही वाट आहे, या वाटेनं आपण आता पुढे जाणार। हे वरती तारामती शिखरचा पॉईंट आहे आणि समोर पाहतोय मित्रांनो हे आद्राईचं जंगल।
जो एकदम पावसाळ्यामध्ये एकदम थ्रिलर ट्रॅक असतो तोच हा ट्रॅक, आदराईचा जंगल ट्रॅक आपण इथं पाहतोय। आणि समोर आपल्याला दिसतोय तो माळशेज घाटाचं एकदम सुंदर असं दृश्य आपल्याला इथून नजरेस पडते। आणि पाहतोय आपण इथून सर्व जीवदन, नाणेघाट, वानरलिंगी सुळकासुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतोय। आणि हा बघा सुंदर असं आपल्याला हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतोय। समोर हे पिंपळजोगा डॅम, तर आपल्याला ह्या मार्गाने आता वर म्हणलेली पायवाट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण काही इथं आपण काही चकमा आपल्याबरोबर होऊ शकत नाही। पण बाजूला पाहतोय आपण एकदम खोल अशी ही दरी आपल्याला इथं पाहायला मिळते। तर ह्या ठिकाणी थोडं सांभाळून व्यवस्थित आपण पाय ठेवून हे रस्ता आपण पार करायचा। आपल्या उजव्या बाजूला दिसतं हे तारामती शिखर। पूर्ण ह्या हरिश्चंद्रगडाला आपल्याला वरती बालेकिल्ल्याला येण्यासाठी पूर्ण वळसा घालावा लागतो आणि खूप एकदम जोखमीची ही वाट आहे। थोडाही आपला तोल गेला तर आपण डायरेक्ट खूप खोल अशा जबडा करून असलेल्या बसलेल्या दरीमध्ये आपण जाऊ शकतो। पण बालेकिल्ल्याला डाव्या बाजूला ठेवून पूर्ण हा वळसा घालतोय आपण ह्या किल्ल्याला आणि मग समोरच्या बाजूने आपल्याला हा रस्ता लागतो। तर पाहूया, कोणी या ठिकाणी येत नाही पण आपण हा येण्याच्या इथपर्यंत आपण प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्नाला नक्कीच आपल्याला फळ मिळेल अशी अपेक्षा मनात ठेवून आपण हा बालेकिल्ल्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे। तर पूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकतो असे दगडधोंड्यांची मळलेली पायवाट आहे। ती पायवाटमधून आपण रस्ता काढतोय आणि एवढ्या कडक उन्हाच्या एकदम तीक्ष्ण ऊन आपल्या डोक्यावर पडत असताना सुद्धा आपण ही एक आवड असते ती पूर्ण करतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण डोंगराला आपण वळसा घातला, पण आपल्याला म्हणजे मुख्य रस्ता कोणत्या बाजूने आहे ते आपल्याला कळलं नाही। शेवटी आपल्याला जे इथले स्थानिक भेटले त्यांनी सुद्धा आपल्याला थोडा चकवा दिला, जेणेकरून का याचा म्हणजे त्या लोकांना आपण गाईड म्हणून आपण त्यांना अपॉइंट करत नाही म्हणून ते लोक आपल्याला अशी चुकीचा रस्ता पण दाखवतात। पण असू द्या, आपण रस्ता शोधण्यासाठी आपल्या ड्रोनाचार्याला वरती पाठवला होता आणि त्याने बरोबर ह्या बालेकिल्ल्याचा रस्ता आपल्याला शोधून काढला आहे। तर आपण त्या रस्त्याने आपण वरती जाणार आहेत। पण आम्हाला खूप थकवा झाला, कारण की पूर्ण किल्ल्याला आम्ही गोल पूर्ण राऊंड वळसा घातला, पण शेवटी हिंमत न हारता आम्ही हा रस्त्याचा आम्ही शोध लावला। तर मित्रांनो, हा रस्ता रस्त्यासाठी समोरून आपण जो मगाशी तुम्हाला दाखवलं ते लोक आपल्याला त्याने ओव्हरटेक केलं, तिथून आपण सरळ पुढे यायचं। इथं आल्यावर आपल्याला बघा असे मोठे मोठे दगड लागतात आणि इथून हा रस्ता वरती समोर बघा तो आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। चला तर नाही, या ठिकाणी असे आम्ही दगडांची उतरंडी सुद्धा आपण लावलेली आहे, जेणेकरून आमच्याबरोबर जो चकवा झाला तो चकवा कोणाबरोबर सुद्धा नको व्हायला पाहिजे। कारण की पूर्ण आम्हाला हा बालेकिल्ल्याला पूर्ण वेढा घालून आमचा 1.5 तास याच्यामध्ये गेला आणि शेवटी मनामध्ये भीतीसुद्धा। तर आपण ह्या रस्त्यानं आता बालेकिल्ल्याकडे जायला सुरुवात केली। तर आपण आता चढायला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, आपल्याला अशा वरती कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पण आपल्याला पाहायला मिळतात, पण खूप अवघड वाट आहे।
एकदम हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ येऊन पोचलेले आहेत आणि आपण शेवटी हा रस्ता शोधला. तर फायनली मित्रांनो आपण हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला चढलो. खूप अत्यानंद झालेला आहे कारण की खूप मोठी आम्हाला समोरच्या अनोळखी माणसाने चुकीचा मार्ग दाखवला. तर फायनली मित्रांनो आपण किल्ल्यावर येऊन पोचतोय. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यावर आपल्याला प्रथमतः खूप मोठ्या अशा पाण्याचे टाकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्ण पाण्याचे टाके आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बालेकिल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला आपण नतमस्तक होऊन आपण हा किल्ला आपण सर केला आहे. तर मित्रांनो ही हरिश्चंद्रगडावरची ही मुख्य बालेकिल्ला आणि हा बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याची सर्वात सुरक्षित बाजू असते, ज्या ठिकाणी कुठल्याही मार्गाने या ठिकाणी शत्रू येऊ शकत नाही आणि या ठिकाणी पूर्ण किल्ल्याला चारी बाजूनं आपल्या सैनिकांचा घेराव असतो. त्यामुळे ही सुरक्षित जागा म्हणजेच या किल्ल्याची बालेकिल्ला. तर आपण या बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचलेले आणि आपण या ठिकाणी पाहतो सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर आरूढ अशी आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते. आणि सुंदर हा छोटासा इथला हा प्रदेश असून या ठिकाणी जास्त आपल्याला पाहण्यासारखं पाण्याचे टाकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये या ठिकाणी वाड्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जो हा पुतळा ज्या ठिकाणी ठेवला आहे ही सुद्धा एक जीर्ण असा वाड्याचा अवशेष आहे आणि पाठीमागं आपल्याला पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. तर सुंदर सुरेख असा हा बालेकिल्ला आपण आज पाहिलेला आहे. तर आपण बाकीचे अवशेष सुद्धा इथं पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जय. तर मित्रांनो आपण ह्या बालेकिल्ल्यावरचं या ठिकाणी आपण पाहू शकतो हा राजवाड्याचा अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतो. समोर आपण पाहतोय सुंदर असं हे दरवाजाचा अवशेष आणि या ठिकाणी असलेल्या ह्या तळ्या आपण या ठिकाणी पाहू शकतोय. इकडच्या बाजूला पण आणि ह्या इकडच्या बाजूला पण तळ्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण समोर गेल्यावर आपल्याला बघा ही वाड्याची पुढची बाजू आहे आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ह्या ठिकाणी सुद्धा ही वाड्याची बाजू आहे आणि त्या बाजू सर्वात शेवटीवरती आपल्याला छानपैकी आपले सिंहासनावर आरूढ झालेले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इथं आपल्याला एक जुनं ऐतिहासिक काळातील हे एक जातं आपल्याला इथं पाहायला मिळते. सुंदर सुरेख असा हा इथलं दृश्य आपण इथं पाहतोय. आणि पुतळ्याच्या मागच्या बाजूला आपल्याला पूर्ण हे इथं वणवा लागल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणत्याच प्रकारचे अवशेष इथं पाहायला मिळत नाही. समोर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. तर आपण इथून ड्रोननं आपण व्हिडिओ घेणारच आहोत. समोर पाहतोय आपण हे पिंपळजोगा डॅम. सर्व इथून पूर्ण प्रदेशावर आपण लक्ष ठेवू शकतो असा हा हरिश्चंद्रगडावरचा बालेकिल्ला. समोर पाहतोय आपण हे तारामती शिखर आणि इथं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला आपलं कोकण दरवाजा आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला असे पाण्याचे टाके सुद्धा आपल्याला ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि इकडे सुद्धा आपल्याला पूर्ण तटबंदी आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपण हा थोडा किल्ल्याचा परिसर आपण थोडा निहाळूया. तर सुंदर आणि छोटासा ट्रॅक आहे मित्रांनो. तारामती शिखरावरून आपण
कंप्लीट 1.5 तासात आपण या ठिकाणी येऊ शकतो असा हा सुंदर हा ट्रॅक आहे. समोर ते तारामती शिखर आणि आपल्याला ती पायवाटसुद्धा दिसते. आणि हा इकडचा प्रदेश आम्हाला त्या एका व्यक्तीने चकवा दिला तर तेव्हा आम्ही त्या मार्गे पूर्ण ह्या किल्ल्याला वळसा घालून पूर्ण असा वळसा घातला आणि वळसा घालून आम्हाला त्या ठिकाणी वाट सापडली. तर असू द्या मित्रांनो, तर आपण पूर्णपणे या ठिकाणी येऊन गेलो आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे नेढं आहे. ते नेढं आपण हरिश्चंद्रगडावर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आपण थोडं झूम ते नेढं आपण या ठिकाणाहून पाहतोय मित्रांनो. आणि हा रस्ता खिरेश्वर मार्ग सरळ हा खाली जातो जुन्नरला रोडतून. तर पूर्वी हा रस्ता मित्रांनो जुन्नर मार्गे राजमार्ग हा होता आणि ह्या मार्गाने लोक वरती यायचे. पण आता थोडं ट्रेकरसाठी सोपा मार्ग आपण तो निवडला आहे. तर हाच तो मार्ग पूर्ण तटबंदी मित्रांनो. आणि आपण पाहू शकतो तारामती शिखरावरून इथे येण्यासाठी पण रस्ता आहे. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ना भूते ना भविष्यते की आमच्याकडं आज होणार नाही. आम्ही पूर्ण अपेक्षा सोडली होती की हरिश्चंद्रगडावरचा बालेकिल्ला आपल्याकडून होणार नाही. पण त्या अपेक्षाला आम्ही पूर्णप्रमाणे साहस आणि धैर्य आणि चिकाटी ह्या तिन्हीच्या जोरावर आम्ही थेट या किल्ल्यापर्यंत येऊन पोचलेलो आहेत. आणि सुंदर आहे मित्रांनो. शेवटी एक छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक झालो की शेवटी तो एक गर्व आहे हिंदू होण्याचा. आणि खरंच अशा पवित्र जागेवर आपण यायलाच पाहिजे. यामुळे आपल्याला आपली ऊर्जा ही द्विगुणित होत असते. आणि अशा पवित्र ठिकाणी जर आपण आलो तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये अशा ऐतिहासिक वारसांचा नक्कीच मदत होत. तर आपण उतरायला घेतले मित्रांनो. एकदम निसरडा रस्ता आहे हा. आणि पावसाळ्यामध्ये हा ट्रॅक तर एकदम खूप मुश्किल आहे. आपण आज मार्च 16 त्या दिवशी आपण हा ट्रॅक करतोय. पण खूप मुश्किलमध्ये हा ट्रॅक आहे. ठीक आहे, चला आपल्याला ड्रोनाचार्याने खूप मदत केली. त्याने आपल्याला रस्ता शोधून दिला. तर ड्रोनाचार्याचे सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद मानायला पाहिजे. आपले विवेकदादा शिंगोडे यांनी आपल्याला मार्गस्थ केल्याबद्दल मी आपल्या चॅनलमार्फत आणि सह्याद्री ट्रेकर्स मार्फत त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. खाली सावलीची तर पण दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आपण एकदम चांगल्या प्रकारे आपण खाली उतरलो आहेत. आणि या ठिकाणी असे आम्ही दगडांची उतरंडीसुद्धा आपण लावलेली आहे जेणेकरून आमच्याबरोबर जो चकवा झाला तो चकवा कोणाबरोबर सुद्धा नको व्हायला पाहिजे. कारण की पूर्ण आम्हाला हा बालेकिल्ल्याला पूर्ण वेढा घालून आमचा 1.5 तास याच्यामध्ये गेला. शेवटी मनामध्ये भीतीसुद्धा. तर आमचं निश्चय, धैर्य आणि साहस यामुळे आम्ही हा रस्ता शोधला. आणि दुसऱ्या कोणाबरोबर असा अपघात व्हायला नको पाहिजे यासाठी आम्ही असे दगडांची उतरंडी आम्ही लावलेली. इथून मित्रांनो फक्त आपण अर्धा तासामध्ये वरती बालेकिल्ल्यावर चढू शकतो. चांगला रस्ता आहे आणि 10 मिनिटात आपण खाली उतरू शकतो. असा एकदम चांगला मडलेली पायवाट आपल्याला ह्या बालेकिल्ल्याच्या पाहायला मिळेल. तर ही वाट आपल्याला सरळ ही वरती जाते आणि हा रस्ता इकडं खिरेश्वरकडून आपण खाली उतरतो. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो मित्रांनो. पूर्ण दिवस आपण हा हरिश्चंद्रगड, केदारेश्वर मंदिर, कोकणकडा, त्या ठिकाणी असलेले गुहा आणि पूर्ण मंदिराचे एकदम बारीक सारीक अवशेष आपण हा पूर्ण दिवसामध्ये आपण एक्सप्लोअर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आपले बाकीचे पर्यटक या ठिकाणी येतात फक्त ते अमृतेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा, कोकणकडा याचं फक्त ते दर्शन घेऊन एक तर भेट देऊन ते लगेच परतीच्या प्रवासाला लागतात. पण आपण तसं न करता कुठल्याही गड किल्ल्यावर आपण जाऊन त्या ठिकाणचा आपला अनुभव आणि किल्ल्यावर घडलेल्या घटनांची आपण पूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो. तर जाऊया मित्रांनो. खूप चांगला आजचा व्हिडिओ झाला आहे. आजचा दिवस पण आपल्यासाठी
खूप चांगला होता. तर चला आता परतीच्या प्रवासाला आपण लागलेलो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय.